व्हिडिओ सुरू करून तुम्हाला दाखवेन की आम्ही कुठे चाललो आहोत. इट्स गोइंग टू बी फन. मी ते ठिकाणी कधीच गेलेली नाही या अगोदर. आणि हाय एव्हरीवन, मी स्नेहा. वेलकम टू चहा चर्चा. मी आता मुंबई एअरपोर्टमध्ये आहे आणि रात्रीचे 1 वाजत आले. आम्ही आता इंडिया सोडून एका ठिकाणी वेकेशनला चाललेलो आहोत आणि आमची फ्लाईट 4 वाजता आहे पहाटे. तर आम्ही येऊन पोचलो. आम्ही खूपच लवकर येऊन पोचलो आहोत कारण आम्हाला वाटलं की पाऊस पडेल आणि आम्हाला ट्रॅफिक फार मिळेल. तर आम्ही 11:30ला पोहोचलो आणि सरप्रायझिंगली सगळं सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन हे सगळंच अगदीच लवकर झालं आमचं. तर 11:30ला पोहोचल्यानंतर आम्ही गेटकडे आता 12:30ला आलेलो आहोत. सो 12:30 पावणे 1ला. सो आय थिंक 1-1.25 तासामध्ये आमच्या सगळ्या फॉर्मॅलिटी संपलेल्या आहेत. मला झोप खूप आले कारण सगळ्या लग्नाच्या धावपळीमध्ये व्यवस्थित झोप झालीच नव्हती. आणि आता तर मी कॅबमध्ये थोडंसं झोपले, पण आता 1 वाजता पोचते त्यामुळे मला फारच पेंग येते आहे. आणि मुलंसं फार दमलेली आहेत. मुलांना असं खूप पेंग येते आहे, झोपत आहेत. ती झोपलीच होती थोडा वेळ. छोटा माझ्या शोल्डरवरती थोडा वेळ झोपला होता. तर आता ते झोपणार आहेत. मी थोडा वेळ झोप काढणार आहे. आवाज येतोय. ओके. तर तर आता मी जाणार आहे माझ्या जागी. तर आम्ही आमच्या गेटकडे आलेलो आहोत आणि तिथे थोडा वेळ झोपणार आहे. आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर प्रॉबॅबली व्हिडिओ सुरू करेन किंवा आमच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर मी व्हिडिओ सुरू करून तुम्हाला दाखवेन की आम्ही कुठे चाललो आहोत. इट्स गोइंग टू बी फन. मी ते ठिकाणी कधीच गेलेली नाही या अगोदर. आणि मी खूप ऐकलं आहे. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत तिथे. बघायला भरपूर गोष्टी आहेत आणि मुलांबरोबर इट्स गोइंग टू बी फन. आम्ही काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या नाही आहेत तिथे जाण्यासाठी, कारण आम्ही जेव्हा बुक केलं अराउंड अ मंथ ॲगो 2 मंथ्स ॲगो, त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की तिथे मान्सून येणार आहे आणि मान्सूनमध्ये यू कांट काइंड ऑफ लाईक प्री प्लॅन एनिथिंग. एखाद्या दिवशी जर पाऊस पडला तर आम्ही 1 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या तर त्या सगळ्या कॅन्सल होणार. म्हणून मग आम्ही काहीच ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या नाही आहेत. आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे. सो आम्ही काय जे प्लॅन करायचं आहे ते तिथे गेल्यानंतर आम्ही प्लॅन करणार आहोत. थँकफुली फॉर मी सरप्रायझिंगली मान्सून अजून आलेला नाही आहे इथे. सो तिथेसुद्धा नसणार आहे. मी चेक केलेलं ऑनलाईन आणि तिथे ऊन आहे. सो इट्स गोइंग टू बी फन. मान्सून आला तरी मान्सूनची आम्ही मजा करू तिथे. पण लेट्स सी. आम्ही तिथे 5 दिवस आहोत आणि भरपूर आहेत ॲक्टिव्हिटीज करायला. सो इट्स गोइंग टू बी फन फॉर अस अँड फॉर द किड्स. सो लेट्स सी. ठीक आहे, मग आपण भेटूया थोड्या वेळामध्येच. आमचं बोर्डिंग सुरू झालं की. हाय.
आम्ही आलेलो आहोत थायलंडला. आम्ही फुकेटला आलो आहोत थायलंडमधल्या सिटीमध्ये. आणि इथं आम्ही पोचलो 10:30ला. आमची रात्रीची फ्लाईट वेळेमध्ये निघाली, पण आमची झोप अजिबात झाली नव्हती कारण आमची फ्लाईट होती 4 वाजता. 4 तासाची फ्लाईट होती ती. त्यामुळे आमची फक्त 4 तास झोप झाली आणि त्यामुळे आम्ही फार टायर्ड होतो. सो आम्ही काय केलं की आम्ही डायरेक्ट एअरपोर्टवरून सगळं बाकीचं इमिग्रेशन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. तिथं आमचं 3 o'clockचं चेक इन होतं. सो आम्ही लंच केलं इथेच आणि आम्हाला अर्ली चेक इन मिळालं आणि आम्ही हॉटेलमध्ये आलो. रूम मी तुम्हाला दाखवलीच आहे कशी आहे, छान. तर मी लंच केलं हॉटेलमध्ये इथेच आणि लंच केल्यानंतर आम्हाला आमची रूम मिळाली, अर्ली चेक इन मिळालं आम्हाला. आणि वी वर सो एक्झॉस्टेड. अराउंड 1 o'clockला आम्ही झोपलो आणि आता 5 o'clockला उठलो आहे आम्ही. सो फुल दिवस आमचा ह्याच्यामध्येच गेलेला आहे की इमिग्रेशन आणि ट्रॅव्हलिंग आणि लंच आणि झोपणं याच्यामध्येच. पण आता संध्याकाळ झालेली आहे आणि व्ह्यू खूप सुंदर आहे आमच्या हॉटेलमधून बाहेरचा. आणि वेदर खूप छान आहे. असं थोडंसं गोव्यासारखं वेदर आहे, जास्त गरम नाही आहे, थोडंसं ह्युमिड आहे. सो आम्ही जाणार आहोत बाहेर चेक करायला की आम्हाला काय काय दिसतं आहे. आम्ही मेन पटाँगमध्येच आमचं हॉटेल रूम घेतलेली आहे आणि त्यामुळे सगळं आम्हाला बाजार आणि बीच वगैरे सगळं अगदी जवळ आहे आमच्या हॉटेल रूमपासून, वॉकिंग डिस्टन्समध्ये असं आम्हाला सांगितलं आहे. सो मी बाहेर जाणार आहे, आम्ही चेक करणार आहोत की किती दूर आहे वगैरे. आणि जर वेळ असला तर आम्ही बाजार थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत, इकडचा मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत, बीच एक्सप्लोअर करणार आहोत. सो लेट्स सी. आम्ही इथे बीचवरती आलो आहोत. आमच्या हॉटेलपासून खूपच जवळ आहे हा बीच, अगदी वॉकिंग डिस्टन्स, असं 10 मिनिटावरती वॉकिंग डिस्टन्सला आहे. आणि अंधार झालेला आहे, इथे 7:15 वाजले. आम्हाला उठायलाच उशीर झाला आणि मग आम्ही चहा प्यालो आणि मुलांना काहीतरी खायला दिलं आणि आम्ही इथं आलो आणि येईपर्यंत अंधार झाला. पण वेदर एवढा अमेझिंग आहे, जराही थंडी नाही आहे, थोडंसं गरम आहे आणि जरा ह्युमिड आहे. खूप छान वाटतं आहे. आणि समुद्राच्या पाण्यामध्ये मी आताच पाय घातले, पाणी वॉर्म आहे. असं आम्हाला सॅनडिएगोमध्ये बघायलाच मिळत नाही वॉर्म पाणी. समुद्राच्या पाण्यामध्ये कुठल्याही वेळेला गेलं तरी ते थंडगार असते. सो खूप खूप मजा येते आम्हाला इथं. आम्ही इथंच थोडा वेळ थांबणार आहोत कारण इथं मुलांसाठी सुद्धा आईस्क्रीम असं आहे, ज्यूसचे शॉप्स आहेत आणि मुलं इथं वाळूमध्ये किल्ले तयार करतात माझी. सो दे आर हॅव्हिंग अ लॉट ऑफ फन. ते म्हणजे बरेच आल्यापासून ते मागं लागले होते की आम्हाला बीचला जायचं आहे, बीचला जायचं आहे, म्हणून आम्ही फर्स्ट व्हिजिट बीचलाच केलेली आहे. तर माझ्या मुलांनी हा किल्ला तयार केला आहे आणि त्यांचं एक्सप्लेनेशन असं आहे की हा पूर्ण जो आहे हा पूर्ण किल्ल्याचा तो बाहेरचा गेट आहे आणि हे मध्ये जे आहे ते मोठ आहे किल्ल्यामधली, हा गेट आहे. आणि हे जे आहेत ना खांब दिसत आहेत ते ट्रीज आहेत. दे आर सो मच फन बिल्डिंग इट. बीचवरती करायला बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. जेट स्कीइंग आहे, पॅरासेलिंग आहे. मला पॅरासेलिंग करायची फार इच्छा आहे, पण आता बघूया कसं प्लॅन आमचा ठरतोय. पाऊस जर पडत असला तर मला थोडंसं डेंजर वाटतं करायला, सो मी नाही करणार आहे. पण आता आणि 2 दिवस तरी पावसाची काही लक्षणं नाही आहेत इथे. सो मी प्लॅन करते आहे. पण आजचा आमचा प्लॅन असाच आहे की बीचवरती थांबायचं, थोडं रिलॅक्स करायचं, वेकेशन मोडमध्ये यायचं आणि मजा करायची. इथे पॅरासेलिंग दिसते, हे पॅरासेलिंग करतात. इट्स गोइंग टू बी फन. हो, एकटी आहे.
पॅरासेलिंगचं कसं असतंय, जी लोक पॅरासेलिंग रेंट करायला देतात ती लोक ट्रेंड असतात. सो युजली जे टुरिस्ट असतात आमच्यासाठी ते ट्रेंड नसतात पॅरासेलिंग करायला. ते पॅराशूट कसं मूव्ह करायचं, कुठल्या डिरेक्शनला फिरवायचं ते आपल्याला माहीत नसतंय. सो हे तर टँडम पॅरासेलिंग आहे. म्हणजे मी आता जे काही बघितलं पॅरासेलिंग ते सगळे टँडम होते. तर टँडम म्हणजे काय, जे रेंट करून देतात पॅरासेलिंग, तर त्यांची लोकं तुमच्या मागे असतात आणि तुम्ही पुढे असता आणि ती माणसं पॅरासेलिंग चं जे वायर आणि दोऱ्या असतात त्या हलवून ते तुमची डिरेक्शन चेंज करत असतात. सो इट्स इझियर फॉर यू टू डू इट. आणि मी ऐकलं होतं, मी बघितलं नाही आता इथे, पण मी ऐकलं होतं की देर आर 2 ऑप्शन्स. एकतर त्यांनी तुम्हाला बीचवरती लँड करणार और त्यांनी तुम्हाला पाण्यामध्ये टाकणार. सो यू कॅन चूज वॉट एव्हर यू वॉन्ट. आता मी इथे चेक करणार आहे की कसं आहे, इथं काय काय ऑप्शन्स आहेत. पाण्यावर एवढ्यावरून आय थिंक ते ॲटलिस्ट 25-30 फीट आहे. तेवढ्यावरून पाण्यामध्ये पडायची म्हणजे भीतीच आहे. सो आय डोंट थिंक आय टेक दॅट ऑप्शन. मी मोस्टली बीचवरती लँड करायचाच ऑप्शन घेईन आणि बघूया कसं होतं आहे. सो पण आज करणार नाही आहे ते मी. आज आम्ही इथेच बसणार आहोत बीचवरती. मुलांना किल्ला करायला देणार आहे, मुलांना जरा रिलॅक्स करायला देणार आहे. इतके दिवस लग्नाच्या गडबडीमध्ये म्हणजे आम्ही एवढे दमलो होतो ना की मुलांबरोबर तसा टाईम स्पेंड करायला जास्त वेळ मिळाला नाही आहे आम्हाला. तर आम्ही तेच करणार आहोत आता ह्या थायलंडच्या ट्रिपमध्ये. आम्ही इथे 5 दिवस आहोत आणि 5 दिवस आम्ही मस्त वेकेशन मोडमध्ये जाणार आणि वेकेशन मोडमध्ये रिलॅक्स करणार आहे. सो लेट्स सी काय काय करता येतं. आम्ही मान्सूनमध्ये आलेलो आहोत. सो मान्सूनमध्ये आम्ही काहीच बुक केलं नाही आहे, कारण आम्हाला माहीत नव्हतं की मान्सूनमध्ये कुठल्या गोष्टी ओपन असणार आहेत, कुठल्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला करता येणार आहेत. त्यामुळे आम्ही काहीच बुक केलं नाही यायच्या अगोदर एक्सेप्ट फॉर द हॉटेल. पण आता तेच आहे की आता पाऊस तरी पडत नाही आहे. सो मला वाटतं की आम्ही भरपूर गोष्टी आम्हाला करता येतील. तर त्याच आम्ही आता बघणार आहे. आता रात्री बसणार आहे आम्ही आणि गोष्टी चेक करणार आहे काय काय करू शकतो आहे. सो लेट्स सी. आत्ताच आलेलो आहोत आम्ही हॉटेलच्या रूममध्ये. 12 वाजून गेलेत आणि बाहेर अजून लोक फिरत आहेत. दुकानं अजून उघडी होती. तर मला वाटते दुकानं 12-1 वाजेपर्यंत उघडीच राहणार आहेत. आम्ही मात्र जमलो होतो. चालून भरपूर चाललो आहे आम्ही. माझी जवळजवळ 10,000 स्टेप्स झालेत चालून आज. खूप मजा आली फिरायला. इट वॉज व्हेरी लाईव्हली आउटसाईड. असं भरपूर रेस्टॉरंटमध्ये बाहेर असे ओपन रेस्टॉरंट्स होते आणि तिथे अशी लाईव्ह गाणी सुरू होती. व्हेरी नाईस टू हिअर. आणि बाहेर मी बघते आता मॉलमध्ये बरेच लोक आहेत, दुकानं बरीच ओपन आहेत, लोक फिरत आहेत बाहेर. इट्स व्हेरी लाईव्हली. आम्ही आता झोपणार आहोत. मुलं आत दंगा करत आहेत, त्यांना झोपावं लागणार आहे. उद्या आम्ही सकाळी थोडं लवकर उठायचं आहे आम्हाला,
कारण आमचा मोठा प्लॅन आहे उद्या सकाळी. आम्ही इथेच कुठेतरी फिरायला जाणार आहोत. आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे त्याचं आज. थँकफुली अजूनही पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्हाला जे एक टूर करायची होती ती आम्ही करू शकणार आहे. तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.